नमस्कार, मी परमानंद सुभेदार. परत आता आपला चौथा ब्लॉग बनायला आलेलो आहे. आता आज आपण यादगिरीला चाललेलो आहे. यादगिरीच्या पुढं एक रामसमुद्र म्हणून आहे, तिकडे एक चांगली जागा आहे. आज तिथं जत्रा चालू आहे, त्या जत्रा आपण बघायला चाललो आहे. या तुम्हाला ते मी जत्रा कशी दाखवून देतो आणि मध्ये मध्ये जसे चांगले चांगले बघण्यासारखे स्पॉट्स आहेत ते स्पॉट पण आपण कव्हर करू. चला निघूया आता आपण. हे बघा, तुम्ही बघू शकतात ह्या रोडच्या दोन्ही साईडला तांदळाची शेती केलेली आहे. ह्या साईडला आणि ह्या साईडला अलीकडे पलीकडे दोन्ही साईडला तांदळाची शेती आहे, ज्यामुळे ह्या रोडवरती गाडी चालवण्याचा अनुभव एक वेगळाच वाटतोय आपल्याला. आणि रोडची अवस्था पण चांगली आहे, त्यामुळे कसं गाडी चालवायला काय वैताग वगैरे येत नाही आहे. आता आपण जवळपास यादगिरी डिस्ट्रिक्टला आलेलो आहे. हे तुम्ही पुढं बघू शकतात, हे जी आहे ही कृष्णा नदी आहे. हे आता पावसाचा टाईम नाही आहे, जरा पाणी डॅम बंद असल्यामुळे पाणी कमी आहे. तुम्हाला या साईडला दाखवते, हे बघा, हे पूर्ण भरलेला असतो, पण सध्या तेवढं पाणी नाही आहे. आता कसं इथं पाणी जरा कमी आहे, कमी पाणी असल्यामुळे ते तेवढा हे दिसत नाही, पण हा संपूर्ण भरलेला असतो पाणी. आता डॅम बंद असल्यामुळं पाणी जरा कमी दिसतंय तुम्हाला. ऊन भरपूर असल्यामुळे जरा थोडा थंड पिऊन घेऊ. इकडं मिक्स फ्रूट चांगला भेटतो. थोडा थंड घेतल्यानंतर आपण परत पुढे जाऊ. चांगलं आहे थंड आहे. चला इथून आता पुढे निघू, थोड्याच वेळात पोहोचून जाईल आपण. आम्ही आता पोहोचलेलो आहे इथं. तुम्ही बघू शकतात हे बोर्ड एंट्री. आम्हाला वाटलेलं गर्दी भरपूर असणार आहे, पण तेवढी काय गर्दी आम्हाला आता दिसत नाही इथं. चला आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यावरती समजेल गर्दी कशी आहे कशी नाही आहे. जत्रेची जरा मजा बघू, कशी चालू आहे जत्रा, इकडं काय आहे. आतमध्ये आल्यावर गर्दी तर भरपूर दिसते. चला फिरू, बघू कसं आहे काय. लोकांची तर काय इथं हे दिसत नाही, भरपूर लोक आहेत. बघू शकतात गावाकडची जत्रा कशी असते. आपल्या शहराकडची जत्रा जरा वेगळी असते, इथं जरा जत्रा वेगळीच आहे. ते छोट्या पोरांसाठी हे मंदिर आहे, ते जिथं आपण आलेलो आहे याला बंगाराम्मा देवी मंदिर म्हणतात. हे बघू शकता तुम्ही मंदिर पुढून. ॲक्च्युली गर्दी भरपूर असल्यामुळे इथं फोटो काढायला अलाउड नाही आहे, पण तरी पण मी फोटो काढतो आहे. हे बघू शकतात हे जे खदायचं काम करतो आहे. ॲक्च्युली ते जरा जे बळी दिलेले आहेत बकऱ्यांचे, ते बकऱ्याचे बळी ते आतमध्ये टाकून देतात. ते चांगली जागा आहे. थोडा पुढे जा, तुम्हाला मी रामसमुद्र कशाला म्हणतात ते दाखवून देतो तुम्हाला. इथं हे बघा, ह्याला म्हणतात रामसमुद्र. हा फेमस जागा आहे भरपूर. ॲक्च्युली इथं ह्यांचं म्हणणं आहे की इथं जेव्हा ते दक्षिणकडे यात्रा करत होते राम आणि लक्ष्मण वगैरे, हे दक्षिण यात्रेच्या दरम्यान ह्यांना इथूनच ते यात्रा वगैरे करून गेलेले. इथं ते स्टे करत होते. त्यानंतर त्यांना पुढं जत्रेची गर्दी बघा कशी आहे. छोटे पोरं कसे हे करतात तुम्ही बघू शकता. थोडं चांगलं आहे सिनारिओ हा. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा. आपण परत पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओ बरोबर. तुमचा एवढा साथ दिल्याबरोबर धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. चला परत पुन्हा भेटू.